तापला आहे, त्याच्यात आता आपण तेल टाकून घेणार आहोत. इथे मोहरी टाकून घ्यायची आहे, जिरे टाकायचे आहे, कढीपत्ता, कांदा टाकून घ्यायचा आहे, दोन मिनिटं परतून घेऊया. इथे लसूण टाकून घ्यायचा आहे, टोमॅटो टाकून घेऊ, हळद टाकायची आहे, घरगुती मसाला काळा, थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडासा हिंग टाकून घेऊया. आता इथे उसळ धुवून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता इथं अगदी थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 शिट्ट्या करून घेऊया. याच्या पटकन झटपट होणारी उसळची भाजी आपली रेडी. चला तर मग आपण भाजी झाली का बघून घेऊया. मस्त आता कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त ही झाली आपली भाजी रेडी. झटपट होणारी 2 मिनिटात. ही झाली आपली उसळची भाजी रेडी. आता यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. मस्त ही झाली आपली कुकरमध्ये काही वाटण न करता झटपट उसळची भाजी 5 मिनिटात. बघू शकता फ्रेंड किती सुंदर झाली आहे, चमचमी. चला तर मग आता शेव वगैरे टाकून आपण गार्निश करून घेऊया. मस्त बघू शकता किती छान चमचमीत झाली आहे. कट पण खूप छान आलेला आहे. मस्त रस्सा पण छान झालेला आहे. उसळ पण बघा मस्त कोथिंबीर ते. तुम्ही ही पावाबरोबर पण खाऊ शकता, ब्रेडबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर. झटपट होणारी रेसिपी, कुठलंही वाटण न टाकता. आवडलं असेल, कशी वाटली फ्रेंड माझी रेसिपी? आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त खा आणि मस्त रहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.